या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या माझ्याकडून आपणा सर्वांना भक्तिमय अशा शुभेच्छा. पण उद्या देवीचा आगमन सोहळा, आगमन म्हणजे उद्या ती खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या मनी ध्यानी किंवा आपल्या आजूबाजूला तिचा सोहळा तयार सुरू होतो. मग उद्या तिची शैलपुत्री रूपात ती असते, तिची पूजा केली जाते. मग शैलपुत्री म्हणजे शुद्धता, निर्दोषता आणि शांततेचं प्रतीक असं हे देवीचं रूप मानलं जातं. मग या रूपामध्ये तिला प्रसाद म्हणून शुद्ध तूप अर्पण केलं जातं आणि हे शक्ती आणि एका नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणूनच प्रत्येक भक्ताचं जीवन जे आहे आरोग्यदायी आणि शांततापूर्ण निर्माण होतं. हे माझ्या वैचारिक आध्यात्मिक प्रवासात वाचलेलं पण वेचलेलं पहिल्या दिवसाचं महत्त्व वाचनात आलेलं. तुम्हाला पटतंय का बघा.